नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल ताके पुन्हा एकदा तुमचं क्वांटम नेक्स्ट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. बेसिकली तुम्ही या ठिकाणी आपलं थंबनेल बघितलं आहे आणि या थंबनेल नुसार आपल्याला एक 100 डेजचा लास्ट 100 डेजचा स्टडी प्लॅन बनवायचा आहे. कोणत्या एक्झामसाठी? आयटीआय प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, इन्स्पेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर या पोस्टसाठी जी काही मोठी रिक्रुटमेंट आली आहे या सर्वांसाठी आपल्याला 100 डेजचा प्लॅन आणि तो पण प्लॅन अशा प्रकारे बनवायचा आहे की आता इथून पुढे जे काही शेवटचे 100 दिवस आहेत यामध्ये तुमचा अभ्यास कशा प्रकारे इफेक्टिव्हली झाला पाहिजे. आजपर्यंत तुमचा अभ्यास 0 जरी असेल तरी इथून पुढे तुम्हाला जर अभ्यास इफेक्टिव्हली करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार आहे तर 100 डेज लास्ट 100 डेजचं प्लॅनिंग. ते प्लॅनिंग कसं भेटणार आहे बघा, डे वाईज पर क्लॉक आवर. त्यानंतर कुठून आपण या ठिकाणी हा सिलेबस रीड करणार आहोत, त्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. कारण भरपूर साऱ्या मुलांच्या क्वेरीज होत्या की आम्हाला प्रत्येक टॉपिकला इकडे ही नोट्स बघा, तिकडे ती नोट्स बघा. तो सगळं एका सोर्स मध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. तो सोर्स कोणता आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच रिडिंग सोबत म्हणजे आपण टॉपिक रीड केल्यानंतर एमसीक्यू ची प्रॅक्टिस करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती पर डे झाली पाहिजे. तर ते एमसीक्यू पण कुठून सॉल्व्ह करायचे त्याचा पण एक वन स्टॉप सोल्युशन किंवा वन स्टॉप सोर्स आपण आजच्या या पूर्ण लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सो हे हा जो लेक्चर आहे हे लेक्चर कुठे तुम्ही या ठिकाणी स्किप न करता पूर्णपणे बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला 100 डेजचं प्लॅन या ठिकाणी नक्कीच भेटलेलं तुम्हाला बघायला मिळेल. सो आज सुरू करूया आपल्या सेशनला. हे जे आपले 100 डेज आहेत 100 डेज कसे आपल्याकडे आहेत ते आता बघूया. आज आपण जो काही तुम्हाला व्हिडिओ देत आहोत आज आहे बघा या ठिकाणी 24 एप्रिल. ही जी 24 एप्रिल डेट आहे तिथून पुढे जर आपण बघितलं 24 एप्रिल ते 24 मे, 24 मे ते 24 जून, 24 जून ते 24 जुलै. सो या ठिकाणी जर आपण बघितलं की जुलै एंड पर्यंत आपली एक्झाम होण्याची शक्यता नाही. का तर आपण या ठिकाणी जर बघितलं 9 आपण जून पर्यंत जर बघितलं तर जून मध्ये आपले रिझल्ट सांगणार आहेत लोकसभेचे आणि लोकसभेचे रिझल्ट लागल्यानंतर युपीएससी त्यांची काही एक्झाम सुरू केली आहेत. एमपीएससीची राज्यसेवा असेल किंवा पीएसआय एएसओची कंबाईन असेल ती अजूनपर्यंत शेड्यूल नाही. सो त्या एक्झाम आपल्या पूर्वीच्या आहेत त्यामुळे त्या एक्झाम शेड्यूल होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण असं पकडून चालूया की 31 जुलै पर्यंत आपली एक्झाम होण्याची शक्यता नाही. म्हणजे जर आज ओव्हरऑल जर आपण डेज बघितले आजच्या तारखेपासून ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशीपासून तुमच्याकडे 100 दिवस आहेत. हे जे 100 दिवस आहेत या 100 दिवसात आपल्याला एकदम डे वाईज राईट आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. आणि आय नो की सगळे लोक जे आहेत त्या ठिकाणी वर्किंग प्रोफेशनल आहेत. हे जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांच्या कम्फर्ट नुसारच आपण हे शेड्यूल देणार आहोत. तुम्हाला फक्त काय करायचंय बघा, पुढचे जे काही 100 दिवस आहेत त्यातले 10 दिवस पहिले तर स्किप करायचे. राहिले किती मग आपल्याकडे 90 दिवस. हे जे 90 दिवस आहेत तुम्हाला फक्त पर डे 3 क्लॉक आवर्स म्हणजे तुम्हाला 3 तास या ठिकाणी मिनिमम शेड्यूल करायचे. तर मी जे बोलत आहे एक ऑप्टिमम आणि मिनिमम शेड्यूल आहे. ज्यांची कोणाची कॅपॅसिटी असेल, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी याच्याही अबोव गेलं तरी चालेल. पण माझं जे काही तुम्हाला या ठिकाणी प्लॅनिंग दिली जाणार आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होईल असं प्लॅनिंग आहे. का तर बघा, प्लॅनिंग करत असताना प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होईल असं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे. त्यातनं काय होतं की आपला कॉन्फिडन्स वाढतो. अदरवाईज आपण अशा प्रकारे प्लॅनिंग करतो की ती इम्प्लिमेंटच कधी होत नाही. त्यामुळे आपण ठरवतो की आपण प्लॅनिंग न केलं बरं. त्यापेक्षा आज आपण जी प्लॅनिंग बघणार आहोत ती प्लॅनिंग तुम्हाला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होईल असं आहे. सो जे काय तुम्ही आज आय नो 7 इयर एक्सपिरियन्स मध्ये सगळ्यांना फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. तर त्यामध्ये पण जर तुम्ही 3 तास अभ्यास करू शकणार असाल ठीक आहे तर हे तुम्ही लेक्चर पूर्ण बघा. 3 तास जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल दिवसात तर तुम्ही हे सोडून द्या. तुम्हाला तुमच्याकडनं पोस्ट भेटणार नाही. हे क्रिस्टल क्लिअर ऑन रेकॉर्ड मी सांगतो. कारण या ठिकाणी बघा ही क्लास 1 गॅझेटेड पोस्ट. तुम्हाला राज्यसेवेमधनं डेप्युटी कलेक्टर किती असतात 40-42 असतात किंवा 40-42 असतात. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन बघा 5-6 लाख मुलं फॉर्म भरतात. त्यातनं प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू स्टेजेस मधनं जाऊन जी पोस्ट भेटते त्या इक्विव्हॅलंट पोस्ट तुम्हाला फक्त एका एक्झाम मधनं भेटणार आहे आणि ती पण तुम्हाला फक्त 3 तास अभ्यास करायचा आहे. हे होणार नसेल तर सोडून द्या आणि जर होणार असेल तरच या ठिकाणी पुढचा व्हिडिओ बघा. तुम्हाला या ठिकाणी बेसिकली जर बघायचं असेल 3 तास अभ्यास करायचा आहे. हे 3 तास तुम्हाला लगातार घ्यायचे. म्हणजे कसं की काही मुलं काय म्हणतात की सर मी 3 तास करतो मग सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास. ते काही इथे काय तुम्हाला मेडिसिन नाही घ्यायची सकाळ, दुपार, संध्याकाळ. या ठिकाणी अभ्यास करत असताना एका स्लॉट मध्ये करा. काय होतं की एका स्लॉट मध्ये इफेक्टिव्ह स्टडी होतो राईट. सो तुम्ही काय करता सकाळी 1 तास केला की दुपारी 1 तास करता आणि मागचा विचार करता तुम्ही मागे 1 तास काय केलं त्यात इफेक्टिव्ह स्टडी होत नाही. तो पॉसिबल असेल तर रात्रीचे 9 ते 12 हा जो टॉपिक आहे हा जो टाइम पिरियड आहे तो फॉलो करा. का तर त्यावेळेस तुम्हाला शांतता भेटते आणि तुमचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज क्लिअर झालेले असतात, संपलेले असतात. जे कोणी वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांनी त्यांचं वर्क संपल्यानंतर तुमच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी तुमचं डिनर तुम्ही 9 पर्यंत कम्प्लीट करू शकतात.
9ला फोन बंद, सगळ्या गोष्टी बंद, 9 ते 12 फक्त आणि फक्त अभ्यास, पुढचे 90 दिवस. एवढेच 90 दिवस अभ्यास करा, 100% तुम्हाला क्लासरूम गॅजेटेड कोर्स मिळणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा कशा प्रकारे आपण स्टडी करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आपले जे काही 100 दिवस आहेत त्यातले आपण फक्त प्लॅनिंग साठी पकडणार आहोत 90 डेज. किती पकडणार आहोत? 90 डेज. सो आपल्याकडे आहेत एकूण फक्त 90च दिवस. पुढच्या 10 दिवसाचं काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. सो आपण प्लॅनिंग करणार आहोत 90 दिवसाचं. आपल्याकडे एकूण सब्जेक्ट किती आहेत? एकूण सब्जेक्ट जर आपण आपल्या टॉपिकला बघितले तर या ठिकाणी बघा पहिला टॉपिक आहे एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, स्टॅटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन और टेक्निकल एज्युकेशन इन महाराष्ट्र, मॅन पॉवर प्लॅनिंग, management of technical or vocational education, schemes related to vocational education, selection, placement, training, planning and implementation. Then we have performance appraisal of trainees, total quality management, material management, financial management, other relevant topics. So all together आपण जर बघितलं we have 90 days in our hand and total we have to finish 13 subjects. आपल्याला किती कंप्लीट करायचे? 13 सब्जेक्ट कंप्लीट करायचे. सो ऑन एन एव्हरेज जर आपण बघितलं तर एका सब्जेक्टला तुम्हाला भेटतात 7 डेज. किती दिवस भेटतात? 7 डेज. सो एक विषय तुम्हाला पूर्ण करण्यासाठी हे जे 13 टॉपिक आहेत बघा, हे जे 13 टॉपिक आहेत, ते 13 टॉपिक मधला एक टॉपिक घ्यायचा, तो किती दिवसात कंप्लीट करायचा? 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये बघा, 7 दिवसामध्ये पण कसा कंप्लीट करायचा? या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमच्याकडे आहेत एकूण 13 सब्जेक्ट. 13 सब्जेक्ट तुम्हाला एक सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे. एक सब्जेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे 7 डेज मध्ये. हे जे काय 7 डेज असतील या 7 डेजचं पुन्हा तुम्हाला बायफर्केशन करायचं. कसं करायचंय? 5 डेज अँड 2 डेज. 5 डेज अँड 2 डेज. सो हे जे 5 दिवस असणार आहे हे 5 दिवस तुम्हाला काय करायचंय? फर्स्ट टॉपिक घेतलं फॉर एक्झाम्पल तुम्ही एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. एज्युकेशन सिस्टम इन इंडिया हा टॉपिक घेतला तर तो पूर्ण टॉपिक त्याच्यामध्ये जे काही सब टॉपिक आहे, मग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ एज्युकेशन इन इंडिया, मग स्टेटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन इंडिया, तो एज्युकेशन सिस्टम इन इंडिया याच्या अंतर्गत जेवढे काही टॉपिक्स येतात हे सगळे म्हणजे पूर्ण कॉन्टेंट जो आहे कॉन्टेंट त्याचा तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे या 5 दिवसामध्ये. म्हणजे एज्युकेशन सिस्टम इन इंडिया हा फर्स्ट टॉपिक घेतला तो पूर्ण कम्प्लीट करायचा तुम्हाला 5 दिवसामध्ये. आणि याचे एमसीक्यू जे आहेत या टॉपिकवरचे एमसीक्यू ते तुम्हाला पुढच्या 2 दिवसामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. हे पुढचे 2 दिवस काय करायचं तुम्हाला या टॉपिकवरचे लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. मग आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडणार आहे की याचा सिलेबस तुम्ही रीड कुठून करायचा किंवा हे एमसीक्यू सॉल्व्ह कुठून करायचे. यासाठी आपण वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रात कुठेही नाही असं वन स्टॉप आपण या ठिकाणी सोल्युशन घेऊन आलेलो आहोत. हा जो काही कंटेंट आहे यासाठी आमची टीम तुमच्यासाठी एक बुक घेऊन आलेली आहे. या बुक मध्ये तुमचं व्होकेशनल एज्युकेशन ऍज वेल एज मॅनेजमेंटचा सगळा पार्ट या ठिकाणी कम्प्लीट झालेला तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते बुक आहे बघा ते व्होकेशनल एज्युकेशन पार्ट 1 आणि मॅनेजमेंट फ्रेमवर्क पार्ट 2. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो काही बुक आहे या सगळ्या प्रकारे स्टडी करून आपण या ठिकाणी हे बुक तयार केलेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट पार्ट आहे बघा व्होकेशनल एज्युकेशन. फर्स्ट पार्ट कोणता याचा? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट पार्ट आहे व्होकेशनल एज्युकेशन आणि सेकंड पार्ट आहे बघा तुमचा मॅनेजमेंट फ्रेमवर्क. हा जो व्होकेशनल एज्युकेशन पार्ट आहे यामध्ये तुम्हाला एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, स्टेटस ऑफ व्होकेशनल एज्युकेशन सिस्टम इन इंडिया, मॅन पॉवर प्लॅनिंग, मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन अँड ऑल स्ट्रीम्स हे 5 टॉपिक तुमचे पार्ट 1 मध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि पार्ट 2 जो आहे या पार्ट 2 मध्ये जर तुम्ही बघितलं तर पार्ट 2 आहे आपला मॅनेजमेंट फ्रेमवर्क. सो मॅनेजमेंटचे जेवढे काही सगळे टॉपिक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन, प्लेसमेंट, ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, परफॉर्मन्स अप्रेझल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट रिलेटेड टू ऑल बजेट्स आणि अदर रिलेव्हंट टॉपिक हे सगळे तुमचे या पार्ट 2 मध्ये कव्हर केलेले तुम्हाला बघायला मिळतात. सो पार्ट 1 व्होकेशनल एज्युकेशन, पार्ट 2 मॅनेजमेंट फ्रेमवर्क. असं सुंदर प्रकारे हे पुस्तक या ठिकाणी आपण डिझाईन केलेलं आहे. या ठिकाणी अजंता प्रकाशनाने ते पब्लिश केलं आहे. याचे जर राईटर बघितले तर प्रोफेसर पवन सोमवंशी सर जे बी मेकॅनिकल एमटेक प्रोडक्शन आणि पीएचडी त्यांचे मेकॅनिकल पण झाले. ते सध्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर म्हणून वोरेक इंजिनिअरिंग मध्ये काम करत आहेत. आणि त्यांच्यासोबत प्रोफेसर स्वप्नील ढोले सर ज्यांनी बी मेकॅनिकल आहे, एमटेक आहे, एमडी आहे, पीएचडी आहे असे एकदम नामवंत असे शिक्षक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सगळ्या
स्टेट्स मधल्या एक्झामचं स्टडी करून हे बुक आपल्या हातात या ठिकाणी आलेलं बघायला मिळतं. याची जी काही सॅम्पल पीडीएफ आहे बघा, ही सॅम्पल पीडीएफ पण या ठिकाणी दिलेली आहे. त्या सॅम्पल पीडीएफ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत, ती पण तुम्ही एकदा बघून घ्या. सांगायचा उद्देश एक आहे की हे जे बुक आहे याला खूप चांगल्या लोकांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. डॉक्टर शिकतर कुमार रवंदले सर असतील, त्यानंतर मिस्टर दिलीप वानखेडे सर असतील, त्याच्यासाठी जॉईंट डायरेक्टर आहे वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग आरओ ऑफिस छत्रपती संभाजीनगर. अशी काही एकदम इमिनंट फॅसिलिटी आहेत, त्यांच्या अंडर त्यांच्या गायडन्स अंडर हे बुक आपल्याला आपण तयार केलेलं बघायला मिळतं. सांगायचा उद्देश एक आहे की हे जे बुक आहे बेसिकली या बुक मधलं बुक तुम्हाला अवेलेबल करून दिलं आहे आम्ही त्यासाठी सगळं कंटेंट रीड करण्यासाठी. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं आता तुम्हाला एक गोष्ट कळाली. काय गोष्ट कळेल तुम्हाला या ठिकाणी की हा जो कॉन्टेंट रीड करायचा आहे तर तो कॉन्टेंट तुम्हाला कुठून रीड करायचा आहे, तो कॉन्टेंट तुम्हाला बुक मधनं रीड करायचा आहे. जे बुक तुम्हाला या ठिकाणी बुक ऑर्डर कसं करायचं वगैरे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर देईल, त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून ते ऑर्डर करू शकता. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. आता हा टॉपिक झाला तुमचा कम्प्लीट, कोणता एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. तो टॉपिक कम्प्लीट झाल्या लगेच त्याचे तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. आता हे एमसीक्यू सॉल्व्ह करून करायचे त्याचंही सोल्युशन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो. एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत बघा. त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 2000 प्लस एमसीक्यूचा क्वेश्चन बँक आम्ही या ठिकाणी घेऊन आलो. 2000 प्लस एमसीक्यू तुमचे या ठिकाणी कव्हर होणार आहेत. महाराष्ट्राचे नंबर 1 टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी घेऊन आलो. आणि ही जी काही टेस्ट सिरीज असणार आहे बघा, ही टेस्ट सिरीज जर तुम्ही बघितली तर याच्यात एकूण तुमचे 2000 प्लस एमसीक्यू कव्हर होतात. याच्यामध्ये एकूण तुमच्या 23 टेस्ट तुम्हाला देता येणार आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय केलेलं बघा, आपण फुल लेंथ वेगळ्या ठेवल्यात आणि सेक्शनल वेगळ्या ठेवली. सेक्शनल तुम्हाला भेटणार आहेत 13, म्हणजे तुमच्याकडे 13 टॉपिक आहेत बरोबर. 13 टॉपिकच्या 13 सेक्शनल टेस्ट. ज्याच्यामध्ये तुम्हाला तो टॉपिक रीड केल्यानंतर म्हणजे पहिले 5 दिवस टॉपिक रीड केला का लगेच पुढचे 2 दिवस एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, इथून सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटचे 10 दिवस तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत. त्या तुम्हाला 10 दिलेल्या आहेत, 10 दिवस. अशा प्रकारे 100 दिवसाचं एकदम परफेक्ट प्लॅनिंग सोर्सेस लोन आम्ही या ठिकाणी तुमच्या सोबत असणार आहोत. या ठिकाणी बघा ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, ही 999 आणि बुक पण तुम्हाला अराउंड 1000च्या आसपास बुकची प्राइस असेल. जास्त प्राइस आपण या ठिकाणी ठेवलेली नाही. फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज घेण्यासाठी काय करायचे, क्वांटम नेक्स्ट हे जे काही ऍप्लिकेशन आहे बघा, क्वांटम नेक्स्ट ऍप्लिकेशन या ठिकाणी दिले बघा, क्वांटम नेक्स्ट. सो हे क्वांटम नेक्स्ट ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर वरनं. आणि प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करून या ठिकाणी जर आपण बघितलं तर क्वांटम नेक्स्ट हे ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर वरनं, ज्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिली आहे 1000 रुपीज मध्ये. ठीक आहे, सो त्यामध्ये स्वप्नील डोलकर आहे, सोमू पेपर आहे, मी आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून ही टेस्ट सिरीज विद्यार्थी दिली आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला ऍडिशनली 2014 ला जो पेपर झाला आणि 16 जो पेपर झाला ते सगळे पेपर सॉल्व्ह करून विथ आन्सर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट हे जे काही एमसीक्यू आहेत म्हणजे 2000 प्लस एमसीक्यू या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत. हे जे एमसीक्यू आहेत हे एमसीक्यू तुम्हाला आम्ही काही चॅट जीपीटी वरनं देणार नाही. सगळे तुम्हाला चॅट जीपीटी वरनं एमसीक्यू दिले जातात, तसं करणार नाही. हे सगळे एमसीक्यू बाकी स्टेटचा अभ्यास करून, जसं की आता गुजरातमध्ये असेल, पंजाबमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारचे परीक्षा झाले त्यांचा रेफरन्स घेऊन हे एमसीक्यू डिझाईन केलेले आहेत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता आपण डिस्कशन केल्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय बघा, एका सब्जेक्टला 7 दिवस द्यायचे आहेत. त्याच्यामधले 5 दिवस तुम्हाला त्याचा सिलेबस रीड करायचा आहे. त्याच्यासाठी एक पुस्तक अवेलेबल करून दिलेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचं या ठिकाणी ग्रुप देणार, व्हॉट्सअप ग्रुप आणि नंबर पण देणार, ज्यामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि लगेच 2 दिवस तुम्हाला त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारे एमसीक्यू सॉल्व्ह करून करायचे. तुम्हाला क्वांटम नेक्स्ट ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज घ्यायची, त्यातून तुम्ही सेक्शन वाईज सध्या कोणती सॉल्व्ह करायचे, सेक्शन वाईज, आणि पूर्ण सॉल्व्ह झाल्यानंतर फुल लेंथ. पण सोबत सेक्शन वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे, कारण तो टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला तिथे डेट कळेल. आणि सेक्शन वाईज आणि फुल लेंथ हे वेगळे एमसीक्यू असणार आहेत तुम्हाला, त्यामुळे तुमचा स्कोर डे बाय डे इम्प्रूव्ह करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर तुमच्याकडे आहेत बघा पुढचे 90 दिवस. या 90 दिवसामध्ये तुमचे पूर्ण 13 टॉपिक्स, या 90 दिवसामध्ये तुमचे पूर्ण 13 टॉपिक्स हे 100% कव्हर होणार, 100% कव्हर होणार. प्लस तुम्ही त्यावरती सगळे एमसीक्यू पण सॉल्व्ह करणार. आणि हे झाल्यानंतर पुढचे 10 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त
फुल लेंथ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत, ज्या की तुमच्या एक्झॅक्टली पेपर प्रमाणे असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स इच टेस्ट सिरीज बघायला भेटणार आहे. 100 क्वेश्चन इच टेस्ट सिरीज म्हणजे तुमच्या फुल लेंथ मध्ये जवळजवळ 1000 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. प्लस हे 1000 क्वेश्चन सेक्शन वाईज 2000 प्लस एमसीक्यू तुमचे सॉल्व्ह होणार, सगळा कंटेंट रीड होणार. त्यामुळे तुम्हाला 100% प्रिपरेशन झालं, कॉन्फिडन्स येणार. आणि जुलै नंतर जे काही दिवस भेटतील त्या दिवस तुम्ही फक्त आणि फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायची, काहीही करायचं नाही. त्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा वेळ जर भेटला तर आणखी जास्त एमसीक्यू आम्ही तुमच्याकडे तुम्हाला प्रोव्हाइड करू. फक्त तुमचं आत्ता टार्गेट एकच असलं पाहिजे, मला रोज 3 तास अभ्यास करायचा आहे, रोज 3 तास, एव्हरी डे 3 hours, 3 तास. आणि मला नाही वाटत की 3 तास कोणाला शक्य होणार नाही, प्रत्येकाला शक्य होईल. आणि ज्यांच्याकडे शक्य होणार नाही त्यांनी आत्ताच बुक बंद करून स्टॉप करून घ्या. कारण या ठिकाणी बघा, ट्रायल अँड एरर बेसिसवरती या गोष्टी चालणार नाहीत. 5000 प्लस फॉर्म आले नाहीत, 123 जागा आहेत. तो कॉम्पिटिशन जरी तुलनेने कमी असली तरी पण तुम्ही तुला जर लाईटली घेतलं, यासाठी जॉब सोडून 100% डेडिकेशननी जॉब अभ्यास करणारे मुलं आहेत मार्केटमध्ये. लक्षात घ्या, क्लास 1 गॅजेटेड पोस्ट आहे. अशी अपॉर्च्युनिटी आयुष्यात तुमच्या पुन्हा कधीच येणार नाही. कारण एवढ्या कमी कॉम्पिटिशनवर तुम्हाला क्लास 1 गॅजेटेड पोस्ट भेटते. त्यामुळे तुम्हाला एवढे पुढचे 3 महिने सगळ्या गोष्टी स्टॉप करायच्या आहेत. लग्न, काही कोणाचे काही बर्थडे असतील, सेलिब्रेशन असेल, सगळं बंद करा. आणि पुढचे 90 दिवस फक्त आणि फक्त आणि तुमचा जॉब करा. जॉब करून हे करा. त्यामुळे मी 3 तास सांगितले. आणि ऍट द एंड बघा, हा जो काय तुम्हाला प्लॅनिंग दिलेला आहे, हा प्लॅनिंग खूप जास्त फ्लेक्झिबल ठेवला आहे. कसं बघा, 7 दिवस नाही, तुमच्याकडे पुस्तक आहे बरोबर, 3 तास तुम्ही इंजिनियर आहात, मला 3 तासामध्ये मी तो तुम्ही पहिल्या 2-3 दिवसात कम्प्लीट करा आणि पुढचे 1-2 दिवसात ते एमसीक्यू पण सॉल्व्ह करा. तुमची ह्या 7 दिवसात पण 2 दिवसात राहणार आहेत. पण एक फॅमिली मेंबर म्हणून आणि 60 वर्ष एक्सपिरियन्स वाल्या प्रत्येक माणसाला फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असतात. त्या सगळ्या गोष्टी कव्हर करून आपण हे 7 डेज या ठिकाणी दिलेले. ठीक आहे, सो तुम्हाला 7 डेज लागणार नाही, तुमचे 5 दिवसात कम्प्लीट होईल. तुमचे 2 दिवस तुम्ही आणि तुमच्या घराचे काही रिस्पॉन्सिबिलिटी असतील ते आपण फुलफिल करू शकतात. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी पुढच्या 100 डेजचा आपण प्लॅन घेतला, ज्यामध्ये 90 दिवस आपल्याकडे असणार आहेत अभ्यास करण्यासाठी आणि एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्यानंतर शेवटचे 10 दिवस आपल्याकडे फुल लेंथ टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे. अशा प्रकारे आपण एकदम सॉलिड खूप प्लॅन घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. तुम्ही फक्त या ठिकाणी अशा प्रकारे फॉलो करा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटतील. ठीक आहे, त्यामुळे काळजी करू नका आणि अशाच प्रकारे अभ्यास करा. सगळ्यांना बेस्ट लक. थँक्यू.